त्या घटनांमध्ये जे कोण आरोपी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी व लवकरात लवकर देण्यात यावी ही सर्वांच्या वतीने विनंती करतो। या ठिकाणी माहिती इथून पुढे जातीवाद्यांना कुठलाही थारा न देता या गोष्टीचा निषेध आपण तळागाळापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत केला पाहिजे आणि करत राहू एवढंच बोलतो आणि सांगतो। इकडे पाटलांचा नाव नसतील तर ती सहाय्य करा बरं का, नाव नाही सहाय्य करा। गावचे आदर्श सरपंच कैलासवासी संतोषांना देशमुख यांचं अपहरण करून ही अमानुष हत्या करण्यात आली। तसेच परभणी येथील पोलीस स्टेशनमध्ये ज्या युवकाचं निधन झालं आणि नुकतीच आपल्या तालुक्यातील खेड येथे 2 चिमुरड्यावर बलात्कार करून हत्या करण्यात आली। अशा ह्या तिन्ही घटनांचा जाहीर निषेध म्हणून सर्वपक्षीय सर्वधर्मीय आळंदीकर आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्या वतीने हा जाहीर निषेध मोर्चा आपण आयोजित केला होता। त्यानिमित्तानं उपस्थित सर्व पक्षीय पदाधिकारी, आजी माजी सरपंच, आजी माजी सोसायटीचे चेअरमन, आळंदी नगरीचे आजी माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, वारकरी संप्रदायातील मान्यवर हरिभक्त परायण आणि सर्व आळंदी आणि पंचक्रोशीतील सदर नागरिक सर्वस्वरित्या आपल्या पुरोगामी महाराष्ट्राला या घटना शोभणाऱ्या नाही आहेत। निश्चितच सरकार किंवा त्या यंत्रणा त्याचं काम करत असतील, परंतु या झालेल्या घटना या मानव जातीला काळीमा भासणाऱ्या आहेत। त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, तशी तरतूद कायद्यामध्ये करावी असं शासनाला जे कोणी आरोपी आहेत त्या आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हायला पाहिजे अशा माझ्या भावना मी व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। असं विषयांतर करत नाही। माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी त्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत आणि पोलीस स्टेशनला ज्या बैठकी झाल्या, पोलीस अधिकाऱ्यांनी ज्या सूचना केल्या त्याचं पालन करण्यामुळे आपल्याला काहीतरी बंधनं येतात। तर मी ह्या कृत्यातील जे गुन्हेगार आहेत, संशयित असो किंवा अन्य कोणी असो, त्या लिंगपेसाट लोकांना तुम्ही जाहीर फाशी म्हणता, पण अशा महिला भगिनींची माफी मागून मी सांगतो की अशा लिंगपेसाटांचं लिंग कापून टाकलं पाहिजे अशी माझी मागणी आहे। याला दुसरी शिक्षा नाही, फाशी केलं तर त्याचा जीव जाईल, पण ऐका ना।